गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर सगळं काम वगैरे आवरलंय आणि आम्ही चाललोय खंडोबाच्या देवळात कुर्ल्याला, कारण का आज आहे चंपाषष्ठी आणि त्यानिमित्ताने मी दरवर्षी देवळात जातेच। आणि या किंवा जानेवारीमध्ये, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आमचं जेजुरीला जाणं होतंच, तर लवकर जायचंय सुद्धा। आणि आता रेडी झालोय मी आणि कृषिका चाललोय, किरण पण असतो सोबत, पण किरणला आज काम आहे तर किरण आज लवकर गेलाय। आणि कृषिका म्हणजे छान असा ड्रेस घातला येलो कलरचा, रेडी झाले। दाखव मुक्कू, ही बघा। चला, तर आत्ताच आम्ही इथनं रिक्षा पकडले चुनाभट्टीवरून आणि आता निघालोय देवळात जायला। तर देवळात आलोय आणि आता भंडारा वगैरे सगळं घेतोय। ताई एकदा किती भंडारा? द्या मला। तर मस्त खंडोबाचं दर्शन घेतलं आणि मी आणि कृषिका आलो मिसळपाव खायला। आणि कृषिकाने मी दही मिसळ ऑर्डर केले ना बाबू। माझ्या कृषिकाला भूक लागली खूप, तर आपला मिसळपाव आलाय, खायचं बाबू आता। हां चला। तर पाणी भरून ठेवायसाठी मला असं मटका होतं स्टीलचं, सो खूप दिवस झाले मला घ्यायचं होतं, ते आता येऊन घेतलं। कृषिकाला काही सोबत आणली नाही, पटकन रिक्षाने आले घेऊन टाकले। तर दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे रामाची जत्रा भरते कुर्ल्याला, त्याची पालखी येते चुनाभट्टीमध्ये। तर पालखी आता 10 नंबरला आली आहे आणि ते साईबाबाच्या देवळाच्या इथे येते आमच्या इथे। तर आम्ही इथे सगळे जमा झालो आहे, इथे पालखीचं दर्शन घेऊया आणि देवासाठी नारळसुद्धा आणला आहे आणि कृषिका पण आहे सोबत, बाकी अर्धी जण येत आहेत। चला। तर आज मस्तपैकी खंडोबाचं, सर्वेश्वराचं म्हणजेच रामाच्या जत्रेचं खूप छान असं दर्शन झालं। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, बाय, गुड नाईट।